भारतीय संस्कृतीत अनेक सण, उत्सव आणि धार्मिक परंपरा आहेत, ज्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी हा एक अतिशय महत्त्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे. हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा दिवस साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे विष्णूंचे 8वे अवतार मानले जातात आणि त्यांच्या जन्माने अधर्माचा नाश व धर्माची स्थापना झाली असे मानले जाते. श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत कंस नावाच्या राक्षसी राजाच्या काळात झाला. कंस हा कृष्णाच्या मातेचा भाऊ होता आणि त्याला भविष्यवाणी मिळाली होती की त्याचाच बहिणीचा 8वा मुलगा त्याचा विनाश करील. त्यामुळे कंसने कृष्णाला ठार मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण भगवान श्रीकृष्णाने बालपणापासूनच आपली दिव्यता दाखवत कंसाचा वध केला व धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांच्या बाललीला, गोपिकांबरोबरचे रासलीला, गोकुळातील बालचाळे, महाभारतातील गीतेचा उपदेश हे सर्व प्रसंग आजही भक्तांच्या हृदयात घर करून आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात, मंदिरे सजवली जातात, भगवंताची विशेष पूजा केली जाते. रात्रीबरोबर 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला अशी मान्यता असल्याने यावेळेस मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्यावेळी पालखी काढली जाते, झाक्या मांडल्या जातात आणि भजन कीर्तन होते. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी हा उत्सव साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्ण आपल्या बालपणी लोण्यासाठी मटक्यांवर चढून त्यातील लोणी खात असे, म्हणून त्याच्या आठवणीप्रमाणे युवक टाळगट तयार करून उंच बांधलेल्या दहीहंडी फोडतात. या प्रसंगी सारा परिसर गोविंदा आला रे या घोषणा आणि ढोल ताशांच्या गजराने दुमदुमतो. विशेषतः महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी बालकृष्णाची सुंदर मूर्ती ठेवून पूजा केली जाते. लहान मुलांना श्रीकृष्णासारखे वेश घालून त्यांची झांज व नाटिका आयोजित केली जाते. त्यामुळे लहानग्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होते. शाळांमध्ये देखील कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. या दिवशी पंचामृत, लोणी, साखर, तुपातले लाडू, पोहे, दही यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. भक्तगण संपूर्ण दिवसभर उपवास करून रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावरच नैवेद्य घेतात.